अतिशय चारही मुंड्याचीच प्रत्येकाला गोलंदाजाला घाम फोडला. तो बॅटर मैदानाच्या आतमध्ये सामनावीर त्याच्या नावावरती राहिला आणि त्याच्यासोबत आपण बघतोय तो नामदेवला ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. कबड्डी क्रिकेट चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. अगदी चांगलं क्रिकेट अगदीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. चला वेळ घेऊ नका, लगेच सूत्ररक्षण सजवायचा, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये 6 नामदेव, 9 सागर. गोलंदाजी मार्क वरती ओव्हर नंबर 1 मध्ये फास्ट घ्या. अंपायर जास्त वेळ घेऊ नका प्लीज, कारण अजून आपल्याला आजच्या दिवसामध्ये भरपूर सामने खेळायचे. जास्त वेळ घेऊ नका प्लीज, फास्ट घ्या. विघ्नता 11 आंबेडकरवाडी सिजोकोई भवानी माता चषक 2026 AKR इव्हेंट्स यांच्या माध्यमातून टॉस कमाऊस आपण पाहतोय, त्यांच्या माध्यमातून देण्यात आला. क्रिकेट या क्रीडांगणावरती नेहमी आपण सॅटर्डे संडे बघत असतो. 41 दिवा कोलीवाडा क्रीडांगण त्यांचं कौतुक करेल. त्यांच्या माध्यमातून आपल्याला या क्रीडांगणावरती खेळण्यासाठी जरूर 2 दिवस मैदान उपलब्ध करून दिलं. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये म्हटलं जातं आपण नेहमी पाहतो क्वालिटी क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपल्याला नेहमी पाहायला मिळतं. जास्त वेळ घेऊ नका, वेळेचं बंधन करायचं आहे. लगेचच मॅच चालू करा प्लीज. तुषार आला ओव्हर नंबर 1 मध्ये, त्याला तुषार स्पीड अप घ्या प्लीज. नेक्स्ट मॅच वाल्मिक 11 पाणेरे आणि ईगल स्पोर्ट्स रोवलंय. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित राहायचे, जशी मॅच संपणार लगेचच त्या संघाची मॅच असणार आहे, हे लक्षात घ्या. शनिवार म्हटलं तर अर्थातच लवकर मॅचेस होतात. हलक्या त्यानं कट केलाय, बघतोय एक सिंगल इथून बी ते श्री गणेशच्या खातं उघडलंय. बॅटर आपण बघतोय नामदेवनं, टीम आटोली संघाचं माळाई देवी वॉरियर्स आटोली हा संघ या नावानं नक्कीच मैदानाच्या आतमध्ये उतरला. आटोली टीमचे पण देखील भरपूर 2 ते 3 संघ झालेत. सर्व खेळाडूंना चान्स मिळाला पाहिजे. क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं, सर्व खेळाडू पुढे गेले पाहिजेत. यंग खेळाडूंना आता चान्स देणं भरपूर गरजेचं आहे, कारण यंग खेळाडू आता भरपूर चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपण नेहमी पाहत असतो. बॉल तयार, तुषार फुल टॉस आहे, गुडघ्यावरती जरूर बसला आणि बॉल सीमा रेषेच्या बाहेर दणदण करत निघून चाललाय. 4 धाव्यांसाठी सुरेख चौकार बॅटर आपल्याला पाहायला मिळतो. नामदेवच्या बॅटमधून आला धावाच्या चौकारानं इथून आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये कबड्डी क्रिकेट खेळत असताना या 4 धावा आपण बघितल्या. अ, 5 धावा पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली, हा चौकार स्क्वेअरलेगच्या दिशेने 4 धावा आपण नक्कीच बघितला. क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. सेकंडला नामदेव आपण बघतोय, बॉलिंग मार्कवरती तुषार, 9 सेकंडला सागर आहे. आतापर्यंत 5 धावा वरती आहेत. नामदेव एक चांगला खेळाडू आहे. स्टेप आउट झालाय, खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक आहेत आपल्याला पाहायला मिळालं. मिड ऑफला होतं, गॅप फार मोठी, लॉग ऑफ बॉल रिकव्हर करत असताना आणखीन एक लाग ऑफ दुसरा देखील बॉल लगेच चालला नामदेव शॉट मधून चौकार. धावा मिळतील 4, सुरेख फटका 4 धाव्यांसाठी. आणखीन एक लागो फाटचा दुसरा 4 धावा. क्वालिटी आहे, ब्रँड आहे, नामदेवकडे ताकद आहे, जिद्द आहे, चिकाटी, अगदी चांगला बॅटर म्हणून ओळखला जातो. टीम मानाई वॉरियर्स संघाचा हा अतिशय घातक बॅटर आहे आणि सागर देखील एक चांगला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती तुषार आहे, गॅप बघितली, गॅप मध्ये खेळून काढला, 4 धावा आल्या. धावा फलकावरती 9 आणि स्कोर बोर्ड 9. आणखीन घेतो की काय क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळालं, स्लिप मिड ऑन आणि इथून चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते.
चांगलं क्रिकेट खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये चांगल्या धावा बनवणं गरजेचं. पुन्हा एकदा तुषार तयार. हा बॉल धावा पडल्यानंतर जास्त बाहेर आलाय. वाईटचा इशारा पंच दोन्ही हात बाहेर काढतात आपल्याला सांगतात वाईट बॉलला. धावसंख्या धावफलकावरती 11 ऑन स्कोरबोर्ड 11 धावा झाल्यात. अगदी बघायला गेलं ना आतापर्यंत बॉल मैदानाच्या आतमध्ये 4 झालं. अजूनही 2 बॉलचा काही शिल्लक आहे. 3 षटकांची मॅच टीम रवले आणि टीम पाणेरी उपस्थित राहायचं हे लक्षात घ्या. ही मॅच जशी संपेल लगेचच तुमची मॅच असणार आहे. पडल्यानंतर हा बॉल जास्त बाहेर राहिला. वाईटचा इशारा आणखीन एक वाईट. चुकी करतो तुषार गोलंदाजी करत असताना कुठेतरी इथून चांगली गोलंदाजी करणं गरजेचं. थोडासा दबाव असेल पहिलं षटक हाताळत असताना ओव्हर नंबर 1 मध्ये आपण पाहतो आतापर्यंत धावा फलकावरती 12 या आकड्यावरती. बॉल झाले 4. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 टू गो. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. चांगल्या धावा येणं भरपूर गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळताना मैदानाच्या आतमध्ये आम्ही नेहमी सांगत असतो की धावा येणं भरपूर गरजेचं असतं. जेव्हा गोलंदाजी करता हो 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 बॉल उंच आहे आणि हा झेल भरपूर महत्वाचा कॅच ड्रॉप. कॅच सोडला म्हणजे इथून धावा येतील. मैदानाच्या आतमध्ये आता काय होईल काय बिघडेल. 2 धावा घेतल्या वेगानं 2 धावसंख्या पुढे सरकली आहे. आतापर्यंत टीम मानावर वाटवली संघाची. 14 धावा 1 टू गो. शेवटचा बॉल आहे. हा झेल महत्वाचा होता. सागरला जर बाद केला असता तर कुठेतरी धावा मैदानाच्या आतमध्ये थांबल्या असत्या. मात्र अजून क्रिकेट आहे काही देखील होऊ शकतं. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल वेगवान टप्पा पडल्यानंतर निघून गेला. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल वेगानं आणि इथून धावसंख्या धावफलकावरती षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकामध्ये तुषारनं धावा खर्च केला. एकही गडी बाद झाला नाहीये. ते 14 धावा आणि अजूनही मैदानाच्या आतमध्ये 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चला वेळ घेऊ नका. 12 बॉल मध्ये किती धावा मैदानाच्या आतमध्ये बनवणार प्लीज. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा हलक्या हाताने घेऊन पडला क्षेत्ररक्षक दूरवरून आलाय. इथून मिळेल ती फक्त आणि फक्त एक सिंगल आणि सिंगल वरती समाधान मानावं लागणार आहे. धावसंख्या फलकावरती सिंगलला पुढे सरकली आहे. 15 या आकड्यावरती आणि इथून जास्त वेळ घ्यायचा नाहीये कारण अजून आम्हाला 4 मॅच कव्हर करायचे आहेत. चला स्पीड अप घ्या. हा बॉल उंच गेला. क्षेत्ररक्षक आहे दूरवरून फिल्डिंग खराब झाली आणि इथून मिळेल ती फक्त आणि फक्त एक सिंगलच मिळतं. सिंगलला धावसंख्या धावफलकावरती 16 या आकड्यावरती 16 धावा धावफलकावरती आहेत. चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं. चांगल्या धावा बनवणं भरपूर गरजेचं. हा बॉल निघून सागरच्या बॅटमधून जस आला सहज फेकून दिला बॉटलाच्या बाहेर. 6 धावांसाठी बिग 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 षटका. इट इज 22 धावा धावफलकावरती आहे. स्क्वेअर लाईक बॉर्ड लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी फेकून दिला सागरनं षटकार. 22 ऑन स्कोर बोर्ड. ओव्हर नंबर 2. 3 बॉलचा खेळ झालाय. धावा धावफलकावरती बघायला गेलं तर आतापर्यंत 22. अजूनही 3 बॉल शिल्लक आहे. तर मॅच बॉल भेट नसेल तर घ्या दुसरा बॉल. तोपर्यंत मॅच चालू करायची मॅच चालू ठेवायची. पुन्हा एकदा गोलंदाज तो यार. पुन्हा एकदा मोठा फटका घ्यायचा होता. गॅप बघायची होती. कव्हरच्या दिशेने खेळायचा होता मात्र व्यवस्थित कनेक्शन झाला. 2 क्षेत्ररक्षक आहेत फिल्डिंग करत तिसऱ्याच्या हातामध्ये आणि तोपर्यंत धावा कंप्लीट झाला. आता 2 फिल्डिंग खराब झाली. स्लिप विभागला आपल्याला पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षण थोडस खराब पाहायला मिळालं.
चांगलं क्रिकेट खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. इथून पुन्हा एकदा टफा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल निघून चालला. इथून आला डट बॉल. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मैदानात आपल्याला पाहायला मिळते. धावा फलकावरती आतापर्यंत 24 धावा. अलगॅताना घेऊन काढला क्षेत्ररक्षक आहेत. आपल्याला पाहायला मिळते एक सिंगल झाले. दुसरी सकाळ होईल. दुसरी देखील होईल की घातक ठरेल. नामदेव घातक ठरेल. हो फलंदाज बाद. वन मोर विकेट. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का टीम मानायोरियस आटोलीला. Uh, 25 on a scoreboard. चला वय घेऊ नका प्लीज. धाव फलकावरती 25 ऑन स्कोरबोर्ड. 25 धाव फलकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळेल. इथून सिजोक वैभव आणि माता चषक 2026 भव्य दिव्य अजून नेक्स्ट मॅच टीम पाणेरी आणि रवले या दोघांमध्ये असणार आहे. 25 शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाज वापरलाय. बॉलर कोण आहे? अजय. चांगली गोलंदाजी एजेला इथून करणं गरजेचं आहे. मोठा फटका गेला. अलगॅताना घेऊन काढला क्षेत्ररक्षक. बॅट्सविंग वेगानं होता. अर्धा बॅटनं खेळून काढला क्षेत्ररक्षक. दुसरीचा कॉलला एकदा गोबली झाले. दुसरीचा कॉल सागरनं स्ट्राईक स्वतःजवळ ठेवायची होती मात्र चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाहीये. एक धाव किती महागात पडेल टीम अंबुरगडवाडी संघाला. इथून हिट केलं नसतं तर ही एक धाव वाचली असती. धावसंख्या धाव फलकावरती 28 धावा झाल्या. एजला इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. स्ट्राईक आता कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये बॅटर नवीन रितेश त्याच्याजवळ क्षमता आहे. चांगला खेळाडू आहे. एजला इथून कमबॅक करणं गरजेचं कारण 2 षटकामध्ये तेव्हा भरपूर झाल्या. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक फक्त बघावा लागेल. क्षेत्ररक्षकाला बनवून ठेवला प्रेक्षक. बॉल डोक्यावरून निघून चाललाय. मस्तक पे दस्तक सीमा पार येतोय. बॅटर आपल्याला पाहायला मिळतो रितेशच्या बॅट मधून 6 धावा. इट इज मी तिला 6 फटका होता. अगदी रडार मध्ये आला. प्रॉपर टायमिंग झाला. त्यानंतर फेकून दिला बाउंड्रीला हिशोबात 6 धावांसाठी. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. इथून तितकंच चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा टीम रवले आणि टीम पाणेरी. हा लॉंग ऑफ ला एक लॉंग ऑफ की कॅच वन बाउन्स निघून चाललाय. 2 बॉलवरती धावा आल्या 10. काय क्वालिटी आहे. ब्रँड आहे. ताकद आहे. रितेश देखील एक चांगला खेळाडू आहे. मी नेहमी सांगत आलोय. इथून कमबॅक एजला करणं गरजेचं आहे आणि इथून 38 धावा फलकावरती अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. एजेला या 3 बॉलवरती चांगली गोलंदाजी करावी लागेल. क्षमता जरूर आहे. एजे चांगली गोलंदाजी करेल. इथून मैदानाच्या आतमध्ये हा 4था बॉल. मच्छीकडा यष्टीरक्षक आहे. सागर आलाय. सागरला स्ट्राईक हवी आहे कारण सागरकडे क्षमता आहे. इथून फलंदाज रितेश बाद. बाहेर राहिला वाईटचा इशारा. पंच सांगतात वाईट बॉल टू टू गो. अजूनही 2 बॉल शिल्लक आहे. 39 धावा फलकावरती झाला. बॅटर स्ट्राईक एंडला सागर. 9 सेकंडला सोपान. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. एजेला या 2 बॉलवरती कमबॅक करावा लागेल टीम आंबेडकर या टीम साठी. आई जकूबाबानी माता चषक 2026 पहिलं पर्व. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक दूरवरती वन बाउन्स गेले सुद्धा नाहीयेत बॉल ऑनवाला.
आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर रिव्ह्यू चाललाय 4 धाब्यांसाठी सुरेख चौकार मॅच सोडली की काय त्या क्षेत्ररक्षक तुषारनं आणि इथून मैदानाच्या आतमध्ये धावा 43 1 टू गो शेवटचा बॉल आणखीन एक बाकी आहे. वन टू गो शेवटचा चेंडू हलक्या हाताने घेऊन काढलाय आडवा बॅटनं क्षेत्ररक्षक आहेत फिल्डिंग चांगली झाली एकदा कॉम्प्लीट दुसरीचा कॉल दुसरी कंप्लीट तिसरी होईल का तिसरीचा कॉल आहे मात्र तिसरी नाकारले धावसंख्या 45 बनवला बॅटिंग करत असताना मानई ऑरियस पाटोलीनं आणि 46 धाव्यांचं लक्ष सलामीची जोडी गौरव आणि त्यांच्यासोबत कृष्णा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जाते चला वेळ घेऊ नका प्लीज नक्कीच मैदानाच्या आतमध्ये लक्ष 46 करायचे आहेत. चला वेळ घेऊ नका लगेचच गोलंदाज बॉल द्या ना आयोजक बॉल द्या
रोली टीमचे कॅप्टन या टीम बाणेरीची कॅप्टन इथे उपस्थित आहेत. स्पीड अप घ्या प्लीज. 18 मध्ये लक्ष 46 आहे. नेक्स्ट मॅच पाणेरी विपक्ष रवले या दोघांमध्ये आपण टॉस रवली टीमचे कॅप्टन या टॉस साठी वेळ घेऊ नका प्लीज. नेक्स्ट मॅच टीम रवले विपक्ष पाणेरी या दोघांमध्ये पाहायला मिळेल. पंचावन्न ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचला. मॅचला सुरुवात 18 मध्ये 46 ची गरज आहे. बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 1 मध्ये तुषार आलाय. मागच्या मॅच मध्ये देखील तुषारच होता. या मॅच मध्ये देखील आपण बघतोय पहिला बॉलर तुषारचा. पहिल्याच बॉल वरती बॅट विरकावल्या. क्षेत्ररक्षक चुकी झाली. पहिला अटेम्प्ट दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये होईल असं वाटलं. घाई भरपूर गेली सागरनं या बॉल वरती. जजमेंट चुकलं आणि त्यानंतर कॅच ड्रॉप. क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. इथून कुठेतरी या मॅच मध्ये आपण जर बघायला गेलं ना पहिल्याच बॉल वरती विकेट मिळाला होता. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. गोलंदाज तयार. समोरच्या दिशेनं गॅप बघितली. निघून चाललाय. लॉंग बॉल आणि लॉंग बॉल रिकव्हर करत असताना सीमारेषेच्या बाहेर अगदी टप्पामध्ये मिळाला आणि बॉल सीमा पार. चौकार. धावा मिळते 4. सुरेख चौकार पाहायला मिळाला. अगदी बघितलं ना आपण प्रॉपर टायमिंग खोदून काढला बॉलला आणि त्यानंतर 4 धावा आल्या. गोलंदाज पुन्हा एकदा तयार तुषार. हा बॉल हो निघून सीमा रेषा पार आलाय. बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. कृष्णाच्या मधून षटकार. एक चौकार एक षटकार. कॅच आली असती तर इथून कुठेतरी या धावा 10 वाचल्या असत्या. म्हणजे आम्ही नेहमी सांगत असतो कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच. कॅच सोडली आणि कॅच सोडल्यानंतरचा फायदा 10 धावा म्हणजे भरपूर झाल्या. अगदी या मॅच मध्ये आता 36 ची गरज आहे. आता ही कॅच किती महागात पडेल टीम माना वॉरियर्स आठवलीला. हो 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 आणखीन आणखीन एक आमच्या कॅमेरामॅनला मानवंदना देत असताना बॉल सीमा रेषा पार. लागोपाठचा दुसरा निघून चालला. बॉल बाय बाय टाटा. 6 धावांसाठी षटकार. खतरा कोंडलाय आता. 17 झाल्यात. टीम आटवली की टीम आंबोरकरवाडी. कृष्णाचा कॅच किती महत्वाचा होता. डावकुऱ्याच्या हाताचा फलंदाज म्हणजे अगदी घातक असतो. गौरवचा ड्रॉप केला. म्हणजे गौरवचा ड्रॉप झाला त्यानंतर स्ट्राईक चेंज झाली ना. स्ट्राईक चेंज झाली फायदा झाला. हेच तर क्रिकेट आहे. आणि इथून धावसंख्या धावफलकावरती 17 आणि आता मात्र 2 बॉल अजूनही बाकी आहेत. जास्त मोठा फटका काय असा येत नव्हता. 2-2 क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चुकी झाली. आता मात्र काय झालंय मैदानाच्या आतमध्ये कॉल भरपूर महत्वाचा आहे. कारण ही कॅच महत्वाची होती. नामदेवला देखील आवाज देणं गरजेचं होतं की एकानेच कॅच घेणं गरजेचं आहे. आणि इथून मैदानाच्या आतमध्ये हा महत्वाचा मासा गळ्याला लागला असता मात्र तुम्ही गमावला.
लगेच मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. जो डिसिजन आहे तो देतील पंच. वादावाद कोणी करू नका प्लीज. फलंदाज आउट आहे. आउट आहे. लगेच डिसिजन दिलं. चला प्लीज. रवलेचे कॅप्टन आलेत का? नाही आले. रवले टीम कॅप्टन यायचं लगेच. टॉस सबमिट करणार आहोत नेक्स्ट मॅचचा. इथून या मॅच मध्ये 46 लक्ष. चला वेळ घेऊ नका. चला स्पीड अप घ्या. चला वेळ जास्त घेऊ नका. मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन विजयला आपण पाहतोय आणि बॉलर रितेश याला 12 मध्ये करायचं इक्वेशन तुमच्यापर्यंत पोहोचवतो. 12 बॉल आणि करायचे असतील धावा. 12 मध्ये 28 करायचं. जोपर्यंत कृष्णा मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत मॅच ऑन आहे. मॅच खुलली आहे. 12-28 सामना मोठा नाहीये. चला स्पीड अप घ्या प्लीज. रितेशला इथून गोलंदाजी चांगली करावी लागेल कारण बॅटिंग करत असताना धावा चांगल्या बनवल्या आणि आता गोलंदाजी करायची आहे. गोलंदाजी इथून चांगली करणं गरजेचं आहे. 12 बॉल 28 करा. स्पीड अप घ्या प्लीज. नेक्स्ट मॅच रवले टीम आणि पाणेरीची कॅप्टन उपस्थित आहे. रवले टीमला शेवटचा कॉल आहे. बॉल उंच गेलाय. कॅच इथून घ्यावा लागेल. चुकी होणार नाहीये. डीप लाईन जाईल. फलंदाज बाद. धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये लागत असताना दुसरा नवीन बॅटर तुषार. सुरू घ्या प्लीज. इथून मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. ऑलरेडी क्रिकेट का असतो मैदानाच्या आतमध्ये
जिजाबाई भवानी माता चषक इथून मैदानाच्या आतमध्ये इथून आता मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल, चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. रवले टीमचे कॅप्टन या लगेच. शिगर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती आपण रितेशला बघितलं. ओव्हर नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये 2 बॉलचा खेळ झाला. अजूनही 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. त्यामध्ये चांगलं क्रिकेट इथून करणं गरजेचं आहे. रवली टीमचे कॅप्टन शेवटचा कॉल असणार आहे. लगेचच या. भरपूर वेळ झाला, लक्षात घ्या. बॉल क्षेत्ररक्षक आहेत प्रयत्न मात्र चांगली राहिली असती, मात्र कुठेतरी प्रयत्न थोडासा फसला आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये आता इथून करायच्या असतील धावा, त्या मात्र 21. 21 ची गरज आहे. 9 बॉल आणि 21 ची गरज. एखादा मोठा फटका तर मॅच बनेल. फुल टॉस व्यवस्थित घेता आला नाहीये, जास्त फिरला आणि त्यानंतर बॉल निघून जाईल. एका धावेसाठी बीएल सिंगल. आता 8 मध्ये करायचे 20 धावा. या 2 बॉलवरती ठरवेल रन किती येत आहेत. या बॉलवरती काय होईल. टॉस टीम रवले आणि टीम पाणेरी 11 या दोघांमध्ये आपण करतो टॉस. मी विनंती करेल आयोजकांना की टॉस करून घ्यायचा नेक्स्ट मॅच. टीम रवले आणि त्यांच्या विरोधात पाणेरी. चांगला बॉल होता, वेगवान होता, पायावरती जाऊ बसला. स्टेप आउट झाले होते. डॉट बॉल. 7 मध्ये 20 ची गरज आहे. 7 बॉल आणि 20 धावा इथून करायच्या आहेत. 7 चेंडू 20 धावा. 7 बॉल 20 इथून करायच्या आहेत. या मॅच मध्ये काय होईल, काय बिघडेल, काय घडेल. रवलेंट जिंकला. डिसिजन काय लगेचच कळवायचा. वेगवान बॉल होता, बॉल निघून गेला. एका धावेसाठी मिळेल सिंगल. आता 6 मध्ये 19 ची गरज. मॅच अजून ऑन आहे. 6 बॉल 19. इथून बॅटिंग चांगली झाली तर मॅच मध्ये काही देखील होईल. तर गोलंदाज कोण वापरणार, शेवटच्या ओव्हर मध्ये कोणत्या गोलंदाजाला काढणार, नामदेव सोता येणार आहे. 6 मध्ये 19 ची गरज. इथून या मॅच मध्ये आता पलटवार होईल का. टीम आटोली की टीम अमरू आहे, या दोघांमध्ये पाहायला मिळेल. चला वेळ घेऊ नका प्लीज. 6 मध्ये कोणी जावा इथून करायची आहेत. वेळेस बंधन करा. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. ऑलरेडी क्रिकेट काय असतंय करणं बघण्याच्या आतमध्ये गरजेचं आहे. चांगला खेळ इथून या मॅच मध्ये करणं गरजेचं आहे. चला फास्ट खेळा प्लीज. जास्त वेळ घ्यायचा नाहीये. 6 मध्ये 19 ची गरज आहे. नामदेव बॉलिंग मार्क वरती. सेकंडला तुषार. 9 सेकंडला विजय. चला फास्ट खेळा प्लीज. हा बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चालले. झेल खाली टिपला. झेल फलंदाज बाद. आणखीन एक विकेट मैदानाच्या आतमध्ये. आता बॉल शिल्लक आहेत 5 रन करायचे आहेत 19. नेक्स्ट मॅच टॉस झालाय. टीम रोले आणि त्यांच्या विरोधामध्ये पाणेरी.
टॉस जिंकला रोलेनं. डिसिजन काय आहे लगेचच कळवायचं आहे आणि मैदानाच्या आतमध्ये चला स्पीडअप घ्या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. अभिषेक गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण बघतोय. ओव्हर नंबर 3 मध्ये नामदेव. स्पीडअप घ्या, वेळ घेऊ नका प्लीज. बैठक फटका. क्षेत्ररक्षक आहेत. चुकी होणार नाही रितेश. आणखीन एक बॅटर बाद. गोलंदाज बाद. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती नामदेव आहे. हॅट्रिक होईल का या स्पर्धेमधली पहिली? नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेचच पाठवा प्लीज, वेळ घेऊ नका. सिंगलच मी देऊ. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. बॉल टप्पा पडल्यानंतर जास्त बाहेर आला. वाईटचा इशारा, पण तो सांगतात हा वाईट बॉल. चांगला खेळ इथून करणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये चांगल्या धावा करणं गरजेचं असणार आहे दोन्ही टीमला. आतला बॉल खोदून काढला क्षेत्ररक्षकात. बॉल निघून चाललाय 6 धावांसाठी. षटकार. आता मात्र बॉल शिल्लक असेल मैदानाच्या आतमध्ये ते मात्र 2 बॉल. 2 चेंडू 11 धाब्यांशी करायचं. हा बॉल निघून चाललाय. डॉट बॉल. 1 टू गो. शेवटचा बॉल. पहा, मॅच मध्ये थांबले असते तर मॅच ऑन होती, मॅच खुली होती, मॅच झाली असती. आता मात्र मॅच बदलली. 1 बॉल 11ची गरज. शेवटचा बॉल. नेक्स्ट मॅच टॉस झाला. रोलन त्यांच्या विरोधामध्ये फाईट करेल टीम पाणेरी. बॉल उंच गेला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चाललेत. रितेश टिपला असेल. सामना फिनिश झाला. हार्ड लक टीम अमृगवाडी आणि इथून पुढच्या फेरीमध्ये दाखल झाला टीम आडोली. तर अंपायर या